नमस्कार, मी नंदू परदेशी. जे चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी सादर करणार असलेल्या कथेचं नाव आहे बळी. कथासंग्रहाचं नाव आहे डोह काळीमा आणि प्रकाशक आहेत पॉप्युलर प्रकाशन. बळी. काटक्यांसारखे पाय हलवत पळताना आमाशी एकदम थबकली. लक्षपूर्वक ऐकू लागली. कुंभारवाड्याकडून हलग्यांचा आवाज येत होता. कुडकुड टाक्याक कुडकुड टाक्याक असा आवाज ऐकून तिला एकदम घाबरल्यासारखं वाटलं. दिवसभर गोळा केलेली निळसर कावळ्याची फुलं अर्धवट टाकून ती तशीच देवळाकडे वळली आणि तेथील पांढरट धुळीच्या ओट्यावर फतकल घालून बसली. देवळात 10-15 वर्षात झाडणी फिरली नसेल. ओवरीचे खांब बाहेर कल्ले होते. अनेक वेळा गाभाऱ्यात शेळ्या शिरत असल्याने त्यांच्या लेंड्यांचा ढीग पडला होता आणि छपरावरील कौलं कोणी चोरून नेल्यामुळे वाशांचे बोंद्रे छप्पर उघडे पडले होते. पण त्या ओट्यावर आमाशीचं घर होतं. त्या कोपऱ्यात तिला निर्भयपणे अंग पसरता येत होतं. इकडे तिकडे काळजीपूर्वक पाहत तिने मळक्या रक्त्यांच्या ढिगाखालून एक बुट्टी काढली. तिच्यावरची वडाची पानं बाजूला केली आणि तिच्यात होती एक बटबटीत डोळ्यांची झाडाच्या सालीसारख्या कातडीची एक गबदूल बेडकी. आज आमाशीनं कुठून तरी एक फुटकं बेलफळ मिळवलं होतं. त्यातून तिनं बोटानं डिंक काढायला सुरुवात केली आणि बेडकीला लावू लागली. नंतर रंगीत कागदांच्या तुकड्यांच्या ढिगातून एक एक तुकडा ती बेडकीवर सजवू लागली. काही वेळा ती हिरवा निळा तुकडा उचले, पण तो टाकून देऊन ढिगात खसपस करून पिवळा तुकडा काढून चिकटवे आणि मग टुंडदिशी उडी मारून बेडकीकडे कौतुकाने पाहत असे. तिच्या मनातील एका कोपऱ्यात बसलेल्या झगझगीत रंगाच्या बेडकीला तिला एकदा प्रत्यक्ष भर उन्हात पाहायचं होतं. काही वेळा बेडकी उडी मारत असे, पण तिला निसटता येत नाही, कारण तिचा पाय सुतळीने बुट्टीच्या एका जाड पट्ट्याला बांधला आहे. उडी मारताना तिचा पाय ताणला, तिची धडपड व्यर्थ झाली की आमाशी खिदळते आणि घुंगूर बांधलेला पाय जमिनीवर आपटून गळ्यातील कवड्यांच्या माळेतील एक कवडी आनंदाने चोखू लागते. देवळासमोरचं ऊन भरड्या कांबळ्यासारखं होतं आणि बाजूला पाटलांच्या सोफ्यावर कपाळावर 1000 सुरकुत्या घेऊन झोपाळू डोळ्यांनी सोमा उकिडवा बसला होता. कुंभारवाड्यातून येणारा आवाज उन्हावर बदड बदड पावलं टाकत तेथपर्यंत येत होता. तो कसला आवाज असावा याविषयी सोमाने थोडा वेळ विचार केला, पण त्याला उत्तर मिळेना. तेव्हा त्याने एक निश्वास सोडून तो विषयच सोडून दिला. आपल्या आवाक्याबाहेरील गोष्टीविषयी विचार करण्याची त्याला सवय नव्हती. पहिल्यांदाच चिलीम पेटली नाही की तंबाखू फेकून देऊन जमिनीवर अंग पसरून देणाऱ्यांपैकी तो होता. तोच आतला दरवाजा उघडला. सोफ्यावर ठेवलेल्या तांब्यात बोटं बुचकळून डोळ्यांना लावत सखाराम पाटील बाहेर आला. सोमानं लगबग करून तिथे एक जाजम पसरलं, तिथल्या तक्क्याला एक बुक्की दिली आणि तो स्वतः जाजमाच्या कडेला अदबीनं बसला. तो अशा तेलकट अदबीनं आजीजीनं सखारामच्या तोंडाकडे पाहू लागला की जणू सखारामचे ओठ बोलण्यासाठी हलू लागले की तो टुंडदिशी उडी मारून शब्द जणू गोळा करणार होता. सखारामने प्रथम त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तो तिथूनच खेकसला, हे थुक थुक ती कवडी, दररोज नवीन तरा आणतंय लांडरू. एकदम दचकून आमाशीनं वर पाहिलं. तिचा काळवंडलेला वाळका चेहरा भकास होता. तिचे डोळे उपाशी रेडकासारखे होते आणि त्यांच्यात पूर्ण वेड्या माणसांच्या डोळ्यात जो खुळचट भोळा आनंद असतो तसा आनंद होता. तिनं पटकन कवडी बाहेर काढली आणि फणकाऱ्याने ती सखारामकडे पाठ करून बसली. काय नशीब देतोय देवधनी, सोमा म्हणाला. कुठली मुलखावरनं जोगतीण हिथं आली काय, कोणाशी शेण खाल्लं देव जाणे, आणि पोरीला वाऱ्यावर टाकून रातोरात उडाली काय.
नशीबच नवं तर हाय काय. आणि पोरगी तर कसली असली. साप घेऊन तोंडाला लावला तर जिवंत नाग पोटात घेईल. देवाचं लेकरू म्हणायचं झालं. वैरव होय, विमनस्कपणे सखाराम म्हणाला. त्याने अमाशीकडे प्रेमळपणे पाहिलं. तिला हाक मारली, पण ती रागवली होती. ती नाही आली. राग बघ रे सोमा, टाकल्यावर भाकरी तुकडा भाजून घ्यावा, सखाराम म्हणाला. तर व काय, सोमा उगाचच हसून म्हणाला. आणि गळ्यात पायात आईची दौलत. आई गेली आणि घुंगुरमाळ राहिली. सखाराम एकदम गप्प झाला. खरंच तीच घुंगरं पायात घालून लाल पेरवाच्या फाकीसारखी विटा झोकतीन तिथं आली होती. आणि नंतर काय भानगड झाली कुणास ठाऊक. या पोरीला गावावर टाकून नागोबाच्या जत्रेत जी ती नाहीशी झाली ती नाहीच. त्या पोरीला नावगाव होतं. अमावस्येला जन्मलेली जोगतिणीची कार्टी म्हणून महारमांगसुद्धा एक शिव्या हसडून तिला आमाशी म्हणत. अखेर ती विधभर असल्यापासून सखारामनं तिला वाढवलं. त्याला तिच्याच वयाचा साहेबराव म्हणून पोरगा होता, पण त्याला एक मुलगी हवी होती. ती मिळाली नाही. रात्री पाय धुवायला ऊन पाणी देण्यासाठी, दुपारी गुळाचा खडा आणणारी, काकडासाठी हट्ट धरणारी आमाशी वाड्याच्या वळचणीलाच असे. पण पाटलीणबाईने डागण्यासाठी लाल भडक पळी दाखवल्यापासून तिनं वाड्यात पाऊल टाकलं नाही की कोणी बरोबर असल्याखेरीज ती गावात गेली नाही. ती आली की सत्या कुंभाराची माती चांगली भिजायची नाही, की जेडांच्या घरात रेशमी धागा गुंडाळताना दोरा ताटताट तुटायचा. त्यामुळं ती गावात दिसली की रामोशांची घाणेरडी पोरं तिला दगड मारत. सत्या कुंभार पचकन अंगावर थुंकायचा, कुलंगी कुत्री मागे लागायची. एकदा तर तोंडाचं बोळकं झालेल्या लिंगायत गुडगुड गंगाईनी तिच्या टाळक्यात काठी आणली होती आणि तिथं वाघाट्या एवढं टणू आलं होतं. पण अमाशी मात्र सगळ्यांकडे पाहून हसे. एकाच पायात चाळ बांधून नाचून इतरांना हसवे. पण काहीदा तोंडाला फेस येऊन ती बेभान पडली की सारी माणसं गबगार नाहीशी होत. ढोरांची कुत्री वचवच करत गोल फिरत. मग सखाराम किंवा सोमा कुणीतरी जाऊन तिला उचलून आणत. आता तिचा आणि विठी जोगतिणीचा संबंध म्हणजे फक्त कवड्यांची माळ, एक चाळ यांचा. बस हेच सारे उरलेले आतडे. चाळ बांधून विठी आली आणि आवाज न करता निघून गेली. तिच्या आठवणीने सखाराम जास्तच बेचैन झाला. आधीच आज त्याचं मन ठाण्यावर नव्हतं. आजच सकाळी त्यांनी तातोबा शिंप्याच्या दुकानातलं बोलणं ऐकलं होतं. ते दुकान म्हणजे एका ऐसपैस कट्ट्यावर ठेवलेलं एक हात मशीन. तातोबा थोडा किराणी दुकानदारीही करत होता. काड्याची पेटी, तपकीर, चिकट गोळा होऊन गेलेली जुनाट चिक्की असल्या 2-4 वस्तू त्याच्याकडे मिळत. फार तर कधी चिमणीवर घासलेट. खरं म्हणजे बहुतेक काड्या तो स्वतःच विड्या फुंकून संपवायचा आणि बोलताना प्रत्येक वाक्य एखाद्या कलंदर शिवीने सुरू करायचा. पण त्याचं दुकान म्हणजे एक चावडीच होती. साऱ्या लोकांच्या खर्जा खापल्या तिथं खाजायच्या. लोक काय काय बोलतात हे सखारामला माहीत होतं. पण यापूर्वी तो दिसताच बोलणारी तोंड कोणीतरी उलथल्याप्रमाणे घुम्म होत असत. पण आता तेच लोक खुशाल त्याच्या पुढे बोलत. तो दिसताच आता तातोबा पूर्वीप्रमाणे बसल्या जागीच पुठ्ठा आदराने हलवत नसे. त्या सत्या कुंभाराने तर रामराम म्हणायचं देखील सोडून दिलं होतं. एकंदरीने गावकीच्या डोळ्यात काहीतरी दारुडे बेरड दिसू लागलं होतं. पण माणसं बोलत होती तसं घडत होतंही हे मात्र खरं. यावर्षी टाळूवर मारण्या एवढा देखील पाऊस नव्हता. चौखांबीच्या उतरणीवर काटेरी फडाच्या पंजाखेरीज काही हिरवं औषधालाही उरलं नव्हतं. करवंदाच्या जाळ्या जळक्या होऊन जुन्या दोराच्या ढिगासारख्या दिसू लागल्या.
जांभूळ करवंदाची नुसती हाडं राहिली. उतरडीवर पाहिलं की हावऱ्या उन्हाची लाट झळाळत येत असे आणि डोळ्यात माती पडल्याप्रमाणे ते गपागपा मिटत. शिवार तर ठार मेली. वितवीत वाढलेली वातीसारखी मरतुकडी घाटे उपजताच मेली, जळली. बांधावरचं गवत काडी काडी उडून गेलं आणि जमीन भुसभुशीत होऊन धुरळू लागली. वाऱ्याचा झोत आला की गावाचा हिरवा पदर हलण्याऐवजी लालसर धुळीचा धूर सुटायचा. गावातील 15-20 गुरं पाटील वाड्यावरून घरी परतायची. गुरं कसली, हाडांची नुसती मोटकुळी, डोळ्यात मूक दैन्य. जाता जाता कशात तरी तोंड घालायची आणि फू फू करत धूळ उडवून जायची. आबा कुलकर्ण्याचा असा घागरी एवढा वशिंडाचा बैल, पण तोही आता मुतायचा तो पोट पिचल्याप्रमाणे. काल तो धापा टाकत फेस ओकू लागला आणि रात्री पाय ताणून खलास झाला. चौखांबी टेकडीवरील गडावरच्या हनुमंत भावीचा तळ बाप जन्मी दिसायचा नाही, पण तिथं आता घरा एवढे दगड दिसू लागले होते. मारुतीच्या देवळामागचा तलाव वाटून चौकोन चौकोन फुटला होता. काही वेळा पुरुषभर खड्डे खणून लोक मातकट चिखल घागरीतून नेत. माणसं गेली की गाई कुत्री धावत येत आणि भराभरा ओला चिखल तोंडभर भरत, मग रात्रभर पोट फुगून ओरडत. काही आपोआप बरी होत, काहींना ओढून भूताच्या खडकावरून खाली फेकावं लागेल. मग रखरखीत ऊन आपल्या ओरडण्याने करकर कापत कावळे टणाटणा उड्या मारत लचके तोडू लागत.